ही यूज सिक्स ठोकलाय राज पवार यांच्या बॅट मधून कमालीचा फटका. काय नजाकत आहे. पिचिंग इन द लाईन. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो टीव्ही स्क्रीन वरती. पहा पिचिंग इन द लाईन मिडल ऑफ द स्टंप. तिथून मात्र बॅटचा स्लाइड डाऊन दी ग्राउंड खेळत असताना कमालीचा फ्लो पाहायला मिळालाय. आपण बॅटिंग करत असताना राज पवार याच्याकडे मात्र नजरा वळवल्यात ना. पहिल्याच बॉल वरती तो आक्रमक झालाय. आक्रमकता ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल संजय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो यावेळी पहा चॉप करण्याचा प्रयत्न होता. तदनंतर मात्र बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. एकेरी धाव. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 7 या आकड्यावरती. आज आमच्या साथीने गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जर आम्ही पाहिलं ना तर आमशी गावचे लिजंड एक व्यक्तिमत्व सन्माननीय विशाल दादा यांचं देखील महत्त्वाचं उपस्थिती आहे. आणि आज आमची टेक्निकल टीम 22 यार्डच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन ओमकार यांचं देखील नाव आम्ही प्रामुख्याने घेऊ. आणि तदनंतर म्हणजे आमचे ऑपरेटर प्रथमेश शिंदे यांचं देखील महत्त्वाची भूमिका राहिली. प्रत्येक वेळी एखादी स्पर्धा चर्चा होईल. पुढचा बॉल. हो यावेळी पहा थोडासा अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले आणि तदनंतर मात्र काय घडलंय. चुकी होते. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळला खऱ्या अर्थाने थ्रो करत असताना आणि कंप्लीट झाल्यात त्या 2 धावा. आजच्या दिवसामध्ये आमचे पंच खऱ्या अर्थाने सूर्यकांत आडाव आणि अमित घोलतकर हे 2 पंच आज आमच्या सानिध्यामध्ये आम्हाला लाभलेत. यांचं देखील आम्ही कौतुक करेन कारण की या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मोलाचं योगदान आहे. या स्पर्धेसाठी ज्या ज्या घटकांनी मात्र या स्पर्धेला योगदान दिलंय त्यांचे आम्ही हृदयापासून आभार मानू. पुढचा बॉल. यावेळी मात्र शॉर्ट ऑन जॅक केलाय. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय बॉल. 1 बाउन्स 2 बाउन्स मध्ये अटेम्प्ट केला जाईल. पंचांकडे नजरा वळवल्यात. मात्र तदरम्यान घेतल्या गेल्या त्या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. देवळी संघ आघाडीला येत असताना हे 2 फलंदाज आक्रमक होता. ती स्टान्स आहे ना तो राज पवार आणि अक्षय पवार वेगळा कॉन्फिडन्स घेऊन येतो मैदानाच्या आतमध्ये. अनेक खेळाडू असतात ना ज्यांचा उभं राहण्याची जी पद्धत आहे ना ती पाहता क्षणी नजर भुरळ पडते. तशाच पद्धतीचा स्टान्स आपल्याला पाहायला मिळालाय राज पवार. उभं राहण्याची शैली एक वेगळी आहे. पुढचा बॉल संजय. हो यावेळी पहा खोलवर पद्धतीचा बॉल होता. ऑन साईडला शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. कार्य करेल थ्रो करेल. कंप्लीट झाली ती 1. आपण जर विचार केला ना तर 4 बॉलच्या पाठीमागे 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या देवळी संघाने. देवळी संघाला ही धावसंख्या उंचवावी लागेल. 3 षट 13 धावा करेक्शन केलं गेलंय. येस 13 धावा धावफलकावरती. ऑन दी बोर्ड 13 रन्स. 5th बॉल. येस लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर. शेवटचा बॉल अंतिम बॉल. हो यावेळी पहा ना लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजासाठी आमंत्रण. चेंडू स्लॉट मध्ये त्याला सरळ पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. कमालीचा फटका. अक्षय जाधव सेट ऑन फायर. AK-47 ऑन दी वे पाहायला मिळालाय. बंदुकीच्या गोळीतून जसा बॉल निघावा ना तशा पद्धतीचा हा फटका अक्षय जाधव आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालाय. जिथे 2 बॉलच्या पाठीमागे 9 धावा खेळत असताना अक्षय जाधव तर 4 बॉलच्या पाठीमागे 10 धावा कुटत असताना राज पवार ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली. कमालीची जोडी आपण पाहतोय देवळी संघाकडून. यांना रोखायचं यांना ब्रेक लावायचा. अवळण संघाला आता काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी आणावी लागेल. यस त्याचबरोबर सचिन जाधव चिखली आयोजकांच्या वतीने आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर सागर जाधव चिखली यांना देखील आम्ही आमंत्रित करू की या आयोजकांच्या वतीने आपला या ठिकाणी केला जाईल तो सहर्ष असा सत्कार. या आपल्याला निवेदन आहे. आपण या ठिकाणी आलात या आयोजनाला खऱ्या अर्थाने एक उंचवण्याचा खऱ्या अर्थाने मान दिलात. त्यामुळे आयोजकांनी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलंय. या आपला आम्ही करत आहोत या ठिकाणी आदरपूर्वक सत्कार. 10व्या मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतील. नाव आहे विशाल शेलार. विशाल सकपाळ करेक्शन केले जात आहे. आवळण हा संघ म्हटला तर वैविध्यतेने नटलेला गाव आहे. आवळण या गावाला जर आपण पाहिलं ना तर कोयना नदीच्या तीरी असलेलं हे गाव खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख आहे. चर्चा होईल या गावाची. मात्र राज पवार कनेक्ट करतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अंडरनीथ हेड. व्हॉट हॅपन. 2 फील्डर्स ऑन देअर.
बट ते पाहतच राहिले आणि तदनंतर मात्र धावांचा घरघनोष घेतला आणि पाहता पाहता धावसंख्याने 4चा पालडा ओलांडला आणि तिथे मिळाल्या पहा 3 या पळून काढल्या आणि 4थी धाव आहे ती मिळाली त्यांना ओव्हर थ्रोची. म्हणजे तुमचा थ्रो हा फार महत्वाचा असतो आणि आपण पाहिलं ना तर विशाल सकपाळ यांच्या पहिल्याच बॉलवरती 4 धावा कुठल्या गेल्या, 23 धावा या धावफलकावरती. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. स्ट्रॅटर्जी बनवावी लागेल. आवळण संघ एक चांगला संघ आहे, नामांकित संघ आहे. मी मगाशी म्हटलं ना की उत्तेश्वराच्या पायथ्याशी खऱ्या अर्थाने हे गाव असलेलं आहे. चर्चा होईल या गावाची, जिथे नक्की चर्चा होते. आमचे डॉक्टर साहेबांची देखील चर्चा होईल. फार मोठं व्यक्तिमत्व आहे, चर्चा होते. मात्र यावेळी ऑन साईडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, यस त्या ठिकाणी कॅरी केला जाईल. मात्र कनेक्ट करत असताना कंप्लीट झाल्या त्या द्रोण. मात्र इथे बॅकअप येणं फार महत्वाचं असतं आणि ते बॅकअप येत नाही आणि हीच तुमची खऱ्या अर्थाने जय आणि पराजयामधलं अंतर. इथे तफावत जी पाहायला मिळेल ना ती याच एक्स्ट्रा रन्सने पाहायला मिळेल. जिथे 1 धाव होती ना तिथे तुम्ही कन्क्लूड केल्या त्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 धावा. इथे अंकित होतील 3 धावा. पहा 3 धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर पडलाय. धावसंख्या 26, नो लॉस देवळी संघ. पुढचा बॉल आपण पाहतोय विशाल राऊंड द विकेटने. विशाल यांची गोलंदाजी सुरेख राहिली आहे. मात्र क्षेत्ररक्षकाकडून त्यांना न मिळणारी साथ आपल्याला पाहायला मिळाली आहे. साथ मिळणं गरजेचं आहे. पहा याही वेळी पुढचा बॉल. हो यावेळी हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड. मी पगाशी देखील म्हटलं या रन्स मस्ट असेल. पहा तरी देखील एक्स्ट्रा थ्रो आणि ही चाणक्य नीती म्हणेन रणनीती राहिली आहे देवळी संघाची. पहा नजर हटली ना तर दुर्घटना घटली असं अनेक वेळा आपण घाटामधून जाताना पाहायला मिळालंय. मात्र इथे बॅकअप फार महत्वाचं आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, तुमचा बॅकअप फार महत्वाचा आहे. तुमचं प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. तिथे जर थ्रो केला नसता तर नक्कीच 1 धाव अडवली देखील असती. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका खेळूनही 2 धावा घेत आहेत देवळी संघ. म्हणजे तुमच्या संघामध्ये कॉर्डिनेशन हे कुठेतरी चुकतंय. मस्ट असेल ते फॉरवर्ड करणं. पहा पुढचा बॉल राऊंड द विकेटने विशाल. कमालीचा गोलंदाज आतापर्यंत पाहायला मिळालाय. हो यावेळी पहा पुन्हा एकदा मिस सीट आहे. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी, बॅकअप दिला जाईल. कंप्लीट झाली ती 1. मात्र काय घडतंय, राज पवार थोडंसं ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळते आणि घातकी देखील असू शकते. अनेक वेळा पाहिले ना तर कॉन्फिडन्स असावा मात्र ओव्हर कॉन्फिडन्स नसावा आणि हे अनेक वेळा आपल्याला सिद्ध देखील झालंय. मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव नक्कीच आली आहे. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावा. टीव्ही स्क्रीनवरती आपण संजय शेलार यांना पाहतोय. ही कमाल आहे आमच्या 22 यार्डची. भेदून घेणारे काही क्षण या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा विशाल सकपाळ. कमालीचा गोलंदाज हा राहिलाय अक्षयच्या अगेन्स्ट. काय रणनीती असेल. हो व्हॉट अ शॉट. फॅब्युलस डीप इज अ स्ट्राइक कव्हर रिजन मध्ये कमालीचा फटका, ग्लोरियस फटका, सरळ डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी. षटकार आलाय. कमालीचा फटका. 4 बॉल 18ची धाव संख्या या पट्ट्याने खेळली आहे. नाव आहे अक्षय जाधव. कमालीचा बॅटर देवळी संघाकडून नॉक करतोय. कमालीचा नॉक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पहा गोल्डन फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय अक्षय जाधव अगेन्स्ट विशाल. यस इट्स अ डिसाइडिंग फटका. मैदानाच्या आतमध्ये डीपिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमालीचा फटका. वा व्हॉट अ नॉक. बॅक टू बॅक 2 षटकार. नाव आहे अक्षय जाधव. AK-47 का म्हटलं जातं याची ग्वाही देत असताना त्यांच्या बॅट मधून येणारे जे बॉलचे फटके आहेत ना एखाद्या बंदुकीच्या गोळी सारखे निघतात. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा आपल्याला फटका पाहायला मिळेल. शॉट ऑन जॅक केला होता डीपिश मिड विकेटला आणि षटकार देखील ठोकला. ही किमया राहिली आहे या पठ्ठ्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जिथे 5 बॉलच्या पाठीमागे 24 धावांची खेळी. म्हणजे 5 पैकी 4 बॉल सीमापार ठोकलेत. चर्चा होतीये आतापर्यंत या स्पर्धेमधले दुसरी मॅच चालू आहे आणि 12 षटकार देखील आलेत. चर्चा होतीये. धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 षटकाराच्या पाठीमागे 41 धाव ही देवळी संघाकडून लगावली गेली आहे. 41 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन लास्ट बॉल असेल का नाही. ओव्हर संपली आहे. शेवटची ओव्हर डिसाइडिंग ओव्हर
डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता कोणता गोलंदाज येईल या नजरा वळवल्या जातील. पहा त्याचबरोबर आमच्या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष काशीनाथ दादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. या सचिन जाधव यांना आम्ही आमंत्रित करतोय की या आपला या ठिकाणी केला जाईल तो शुभ सन्मान. चिखली संघ या ठिकाणी पोचलेत. वाळणे संघ आपल्याला देखील निवेदन आहे की काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण या ठिकाणी कंप्लीट करा. जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट. राज पवार यस इट्स अ पॉवरफुल मॅन इज कम्प्लीट करतोय. पहिल्याच बॉल वरती मात्र डॉट बॉल आलाय. आपल्याला पाहायला मिळालंय ना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत असताना गोलंदाज आपण जर पाहिलं ना तर नाव आहे सागर पवार. कम्मालीचा गोलंदाज ओव्हर द विकेटने डेथ ओव्हर मध्ये मला का बोलवलं गेलंय याचे ग्वाही देतोय. मात्र राज करेल का पुढचा बॉल. शॉर्ट लेंथ वरती हार्ड लेंथ वरती हाताळलेला हा बॉल. इट्स अ वाईट बॉल. कॉलिंग केलंय पंच. आपण टीव्ही स्क्रीन वरती मेन पंचांच्या भूमिकेमध्ये लिजंड क्रिकेटर ज्यांना आपण पाहिले ना ते आमचे सर्वांचेच लाडके संतोष दादा मोरे यांना आपण पाहतोय. कम्मालीचा अनुभव त्यांच्या पाठीशी उभा आहे. अनेक वर्ष क्रिकेटचं कालखंड त्यांनी गाजवलाय. चर्चा करूया सागर बद्दल. पुढचा बॉल. ओ यावेळी पहा कम्मालीचा फटका ओव्हर दी कव्हर्स ऑन दी अप. बॉल वरती चढले प्रहार केला आणि सीमा पार ठोकला. राज पवार सेट ऑन फायर. कम्मालीचा फटका ओव्हर दी कव्हर्स. पहा ही ताकद आहे राज पवार या पठ्ठ्याची. अनेक वर्ष या खेळाडूने देवळी संघाला रिप्रेझेंट केलाय आणि हा नेहमीच एक विशिष्ट करून या देवळी संघाचा आकर्षक खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. चर्चा होईल ना ती राज पवार यांच्या फटक्यांची. पहा पुढचा बॉल 48 रन्स ऑन दी बोर्ड. हो यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल फॉलो केला. तदनंतर मात्र तिथे बॅटचा टॉपेज बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. कंप्लीट होतील ती एक म्हणजे 49 रन्स या आकड्यावरती 2.3 चेंडूचा खेळ हा समाप्तीच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. कम्मालीची फलंदाजी 3 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळालाय आणि मैदानाच्या आतमध्ये सागर पवारने मात्र पॉवर दाखवलाय. पहा राजकारणामध्ये देखील अनेक पॉवर दाखवत असतात. सध्या बिग बॉस मध्ये देखील एक पवार आहे. कोल्हापूरचा पठ्ठ्या चर्चा होईल त्याच्याबद्दल देखील. मात्र यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम आहे. अंडरनीथेड येईल का विथ द एअर. पहा इथे कम्मालीचा एफर्ट्स व्हॉट अ कॅच करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र कॅच मिस झाली आहे आणि खऱ्या अर्थाने हा मोमेंट ऑफ दिस मॅच हा देखील पाहायला मिळाला असता. अनेकांनी टाळ्या देखील वाजवल्या होत्या. एफर्ट्सला कमाल आहेत. एफर्ट्सला सलाम आहे. मित्रांनो संघर्ष असाच होत असतो. यश मिळो या न मिळो मात्र आपल्याला त्या ठिकाणी सोहम पाहायला मिळालेत. कम्मालीचा कॅरी करण्याचा प्रयत्न पहा फ्लो होताना तो थोडासा शरीराचा जमिनीच्या दिशेने पाहायला मिळाला. हीच कमाल आहे. मात्र यावेळी व्हाईट बॉलची सांगता होताना देखील पाहायला मिळाले. एक्स्ट्रा रन अंकित होईल. कंप्लीट झाले 51 रन्स ऑन देवळी टीम. यस 52 करेक्शन केले गेले. यस 52 यस करेक्शन केलं गेलंय. 52 ऑन दी बोर्ड. काही बॉल शिल्लक आहेत. व्हॉट अ बॉल. यस इट इज परफ्यूम डिलिव्हरी. मात्र काय घडले मैदानाच्या आतमध्ये इथे मॅरेथॉन लागला होता. यश मिळवलंय त्या यष्टीरक्षकाने आणि राज पवार बॅक ऑन दी क्रिकेट. आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज राज पवार. कम्मालीचा हा खेळाडू पहा ज्याने मात्र धावसंख्या बनवल्या 12 बॉल 26. त्याच्यामध्ये कम्मालीचे 2 बिग हिट आलेत. 2 षटकार त्याने ठोकलेत. 12 बॉल आणि 26 धावा त्याने कुठल्यात. कम्मालीचा हा फटका खेळलाय. 52 रन्स ऑन दी बोर्ड. यस करेक्शन केले गेले. आमच्या स्कोरर कडून काही गफलत झाल्या. 53 ऑन दी बोर्ड. 53 धावा धावफलकावरती. येस करेक्शन केलं गेलंय. मिस्टर प्रकाश पवार यांनी मात्र पहा पवार यांच्या नावाबद्दल आम्ही चर्चा करत होतो आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील पवार या नावाची चर्चा आहे. मी मगाशी म्हटलं की
कोल्हापूरचा एक पठ्या यस डिक्लेअरच्या झोनमध्ये जाणारी एक धाव 22च्या स्वरूपामध्ये अंकित केली जाईल. 54 रन्स. यस देवळी या संघाचा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा संख्या लगावली आहे ती 54 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. 54 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळाले, जिथे अक्षय जाधव आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय जाधव यांच्याकडे आपण नजरा वळवणार आहोत. कम्मालीचा हा फलंदाज टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय जाधव यांनी मात्र कम्मालीचा हा एफर्ट्स दिले. नक्कीच अक्षय यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय, ज्यांनी पहा अक्षय जाधव यांनी मात्र कम्मालीचा हा खेळ केला आणि तदनंतर मात्र संघाला एक चांगल्या टार्गेटवरती सेट करून ठेवले. 54 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळालेत. येस, वेल प्लेड अक्षय. आता मात्र जाऊया पुढील होणारी मॅच. आमच्या आयोजन कमिटीकडे आम्ही जाऊ. राकेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. चला, मी आमंत्रित करत आहोत रेणुशी संघ आणि बिरमणी संघ. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी यायचं आहे. ही आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती केली गेली आहे. येस, काही करेक्शन देखील केले जाईल. सचिन शिंदे यांनी मात्र काही करेक्शन आमच्यापर्यंत पोहोचवले, त्यांच्याबद्दल देखील आपण चर्चा करूया. ही महत्त्वाची मॅच आहे. पुढील होणारी मॅच यस असेल ती वाळणे विरुद्ध विनिंग टीम असं आपल्याला समोरचं कॉलिंग येत आहे. यस, काही रविवारचा दिवस आहे आणि अनेक खेळाडू आहेत ते सकाळी लांबून येत असतात आणि देवळी संघ देखील लांबून पोहोचलाय आणि त्याचबरोबर आवळण संघ देखील लांबून पोहोचलाय. विरारपासून इथपर्यंत पोहोचतात. काही खेळाडू पालघर या विभागापासून देखील इथपर्यंत पोहोचतात. म्हणजे क्रिकेटचा वेळ आहे ना सचिन सर, हे आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटचं वेळ आम्हाला पाहायला मिळालं कैलासवासी गणेशदादा मोरे यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. काय फटके खेळले. एक काळ गणेशदादांचं नाव गाजलं गेलं होतं संपूर्ण पंचकृषीमध्ये. गणेशदादा मोरे हे म्हटलं तर आमशी गावचा हा सितारा आणि त्यांच्या नामाचा उल्लेख, आणि खऱ्या अर्थाने आम्ही आजच्या दिवसामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख का करतोय, कारण की त्यांनी केलेलं आमशी गावासाठी जे योगदान आहे ना, जे क्रिकेटच्या वर्तुळामध्ये लिजंड आहेत आणि लिजंड असेच घडत नाहीयेत. त्यांनी केलेलं कार्य हे नेहमीच तुमच्या समोर असतं. प्रत्येक खेळाडूच्या कालच्या मनामध्ये आपण जर पाहिलं ना तर त्यांच्याबद्दल जी नेहमीच आदर होता आणि तो अजून इथून पुढेही राहील, कारण की कोणाच्या जाण्याने एखादी गोष्ट संपत नसते. हृदयामधल्या गोष्टी या हृदयापासून हृदयापर्यंतच भेटतात आणि गणेशदादा तुम्हाला हॅट्स ऑफ असेल. आता मात्र जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट, जिथे सेकंड इनिंगचा थरार पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये आवळण संघ आपल्याला फलंदाजी करत असताना 55 धावा या धावफलकावरती कशा पद्धतीने कुटेल आणि या 55 धावा कुटण्यासाठी फलंदाजीसाठी विशाल माने आणि त्यांच्या सोबतीला महेश सकपाळ ही जोडी, आवळण संघाकडून A1 जोडी. आणि बॅकअप मध्ये जर पाहिले ना तर संजय शेलार सारखा देखील एक फलंदाज आहे, नारायण सारखा एक फलंदाज आहे. म्हणजे आवळण संघाकडे फलंदाजीचा स्ट्रेंथ आहे आणि देवळी संघाकडे गोलंदाजी कशी आहे हा देखील एक महत्त्वाचा बाजू आहे. देवळी संघ फलंदाजी करत असताना अनेक वेळा आम्ही पाहिलंय की देवळी संघाची फलंदाजी जरी स्ट्रॉंग असली तरी गोलंदाजी थोडीशी 19-20 आहे, यामध्ये दुमत नाहीये. चर्चा होईल आता मात्र पुढील इनिंगची. स्पर्धा कोयना सोशी कांदाडी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री काळेश्वरी क्रीडा मंडळ आमशी मुंबई व ग्रामस्थ मंडळ आमशी मुंबई आयोजित श्री काळेश्वरी चषक. काळेश्वरी चषक म्हटलं तर आपल्या ग्रामदेवतेचं नाव, आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जाऊया पंचांपर्यंत बॉल पोहोचवा, संतोषदादांपर्यंत बॉल पोहोचवा. महत्वाची पंचांची भूमिका त्यांची राहिली आहे. त्याचबरोबर देवळी संघाकडून आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती एक लिजंड क्रिकेटर पाहायला मिळाले, ज्यांनी वयाच्या 50 पार नंतर देखील मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहा त्यांचा चेहरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे अशोक
जाधव साहेब आणि लिजेंड क्रिकेटर. मित्रांनो, क्रिकेटबद्दल एवढं प्रेम आहे ना की आज आज 12वा खेळाडू कोच म्हणून देखील ते पाहायला मिळालेत आणि नेहमीच आपल्या खेळाडूंना आणि आपल्या गावाला प्रोत्साहित करतात. ही लिजेंड आहेत ना, यांनी मात्र या संपूर्ण पंचक्रोशीतील खेळाडूंना घडवण्याचं काम केलंय आणि माजी उपाध्यक्ष देखील राहिलेत या संपूर्ण KSK परिवाराचे. नक्की चर्चा होते. आणि आता मात्र जाऊया पाक ऑन दी क्रिकेट. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती फर्स्ट ओव्हर घेऊन येतील, आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळेल. नाव आहे राज पवार. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती त्यांचा सामना करण्यासाठी फलंदाजीसाठी आक्रमक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं, ज्याची ग्वाही आहे नालासोपारा विभागामध्ये हा पठ्ठ्या कमालीची फलंदाजी करतोय. मात्र आज या मॅच मध्ये स्ट्राइक एंड वरती विशाल माने. लेट्स प्ले. फर्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये तेच तर्रार बॉल पाहायला मिळाला. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. तिथून मात्र काटा बदलतोय. थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. राज पवार यांची खासियत राहिली आहे वेग आणि बाउन्स. पुढचा बॉल. हो, यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप अतिरिक्त बाहेर जाणारा हा बॉल पाहायला मिळाला. या अगोदरच्या बॉलची प्रतिक्रिया पाहिली तर इनर कट पाहायला मिळाला होता. यावेळी मात्र आउटर कट पाहायला मिळाला, म्हणजे बॉल यष्ट्यांच्या बाहेर चाललाय आणि हेच पाहायला मिळालं आणि पंचांनी दंडित देखील केलाय. ऑन दी मार्क झालाय 1 धाव. हो, यावेळी पहा स्क्वेअर कट मैदानाच्या आतमध्ये लगवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि तिथे मात्र बीट होताना पाहायला मिळालेत फलंदाज विशाल राज यांच्या अगेन्स्ट. डॉट बॉल आलाय आणि 1 धाव धरी देखील अवंतर स्वरूपामध्ये मिळाली आहे. पुढचा बॉल. राज पवार गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो, यावेळी पहा कट केलाय. कमालीचा फटका. दी बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून चेंडू सरळ सीमा रेषे पार आलाय तो कमालीचा हा चौकार. 4 धावा. कमालीचा हा फटका पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये राज पवार यांच्यावरती अटॅक केला. आउटसाइड द ऑफ स्टंप हा हतकंडा जरी राहिला असला ना राज पवार यांचा, तरी देखील स्क्वेअर कट आणि कट शॉट या पठ्ठ्याकडे आहेत, हे देखील त्याने आपल्या भात्यामधून दाखवून दिलंय. नाव आहे विशाल माने. 5 धावा धाव फलकावरती. 55चा पाठलाग. यावेळी मात्र ऑन साइटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काय घडलंय? सुशांत यांच्या हाताखालून ब्रश करून चेंडू अलॉंग द कार्पेटने 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार. यस, आलाय तो चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. स्कोर कार्ड वर्दी वाढतीये. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आपण जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये कमालीचा बॅट स्विंग. तदनंतर मात्र जग्गू खऱ्या अर्थाने सुशांत. नक्की चर्चा होईल. मध्यंतरी आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र अंडर 22 मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. यस, चर्चा होईल. मात्र यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, इट्स डबल डिजिट मध्ये जाताना पाहायला मिळाले. धावसंख्या व्हाईट बॉल अंकित होतोय. 10 धावा या धाव फलकावरती लगावल्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही या षटकातील 2 बॉल येणं बाकी आहे. विशाल माने अटॅक करू शकतात. 2 मोठे प्रहार मॅच मध्ये कमबॅक. आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा. मात्र यावेळी पंचांनी सांगितलं इट्स अ नो बॉल. व्हॉट हॅपन? मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप, आउटसाइड द क्रीज हे पाहायला मिळालंय का? नाही. ओव्हरस्टेपिंग. संतोष मोरे लिजेंड क्रिकेटर. पंचांची भूमिका चोख पाडतायत खऱ्या अर्थाने. यस, त्यांनी पाहिलं, त्यांनी निहारलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ नो बॉल. ओव्हरस्टेपिंग हा देखील नो बॉल येतोय. फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चर्चा होतीये या ओव्हरस्टेपिंगची. फ्री हिटची संधी आता सुवर्ण संधी आहे. 11 रन्स. हो, यावेळी मिस टाइम आहे. अंडरनिटेड विथ द एअर. अंडरनिटेड येईल का? यस, करेक्शन करत असताना काच ड्रॉप झालाय. मात्र फ्री हिटचा बॉल कंप्लीट झाल्या त्या 2. मात्र तिसरी घेतली जाईल का? नाही. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या 13 रन्स ऑन दी बोर्ड. 5 डिलिव्हरीज ऑन द वे. लास्ट बॉल, अंतिमचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा या धाव फलकावरती लगावल्या गेल्या. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती. पहा पाठलाग करायचा आहे 55चा. हो, यावेळी कमालीचा बाउन्सर, स्लोअर बाउन्सर पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये कॅरिबियन क्रिकेटर आठवण होते. नक्कीच चर्चा होईल कर्टली एम्ब्रोसची, ज्यांनी मात्र स्लोअर बॉलर मध्ये मास्टरी हातील केली होती. यस, काय कमालीचे बॉल. आणि मला आठवतंय त्यांनी तो स्लोअर बॉल हाताळल्यानंतर अनेक विकेट मिळवले होते आणि यश
यश परिवर्तित केलं होतं. चर्चा होतीये. आता मात्र धावफलकाकडे नजरा वळवल्या गेल्या. 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आता मात्र 12 बॉल आणि 42चं समीकरण समोर आलंय. 12 बॉल्स 42 रन्स मस्ट असतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीसाठी येतील अक्षय जाधव. अनेक कालांतरानंतर मात्र हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये काहीतरी बदल केले आणि आता मात्र कमबॅक केलाय. आणि जो कमबॅक आहे ना तो कमालीचा पाहायला मिळेल. आणि इथून पुढे कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहायला मिळेल. येणाऱ्या 6 चेंडूच्या मागे दडलंय काय. एका बाजूला यश आहे तर दुसऱ्या बाजूला पराजय आहे. यश आणि पराजयाच्या मध्यस्थानी उभा आहे तो हा फलंदाज. नाव आहे महेश सकपाळ. कमालीचा हा फलंदाज राहिलाय. मॅच विनिंग 6 नक्कीच आम्हाला अंडर 22 मध्ये पाहायला मिळालाय. मात्र यावेळी अगेन्स्ट द अक्षय. काय घडेल काय बिघडेल जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला थोडस स्पीडअप घ्या देवळी संघ. थोडस स्पीडअप घ्या. चला थोडस स्पीडअप घ्या. देवळी संघ मस्ट असेल. चला पहिला बॉल अक्षय. हो आउटसाइड द ऑफ स्टंप. हात आलेला बॉल व्हाईट बॉल. व्हेरिएशन करण्याचा मानस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय जाधव यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. गोलंदाजीमध्ये वेगळं पण आणलंय. एक धार आणली आहे. पुढचा बॉल कसा असेल महेश साडे. हो यावेळी मात्र आउटसाइड द स्टंप. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. अनेकांनी डोक्यावरती हात ठेवले. काय घडलंय. डावी यष्टी देखील वाचली आणि मी म्हणेन षटकार देखील वाचला. खऱ्या अर्थाने फुलर लेन्थचा बॉल होता. फ्लिक केला असता षटकार गेला असता. इफ्स अँड बट्स क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. काही घडू शकतं. पुढचा बॉल. यावेळी मात्र कमबॅक केलं गेलंय. पहा इथे डॉट बॉल आलाय. अक्षय जाधव कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 धावा जरी त्यांनी वाईटच्या स्वरूपामध्ये दिल्या असतील तरी देखील हा एक बॉल त्यांनी निर्धाव हाताळलाय. व्हेरिएशन आहे. आणि आपण पाहिलं ना तर कॅरिबियन क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर डेन ब्रावो हा देखील व्हेरिएशन साठी ओळखले जातात आणि चर्चा होईल त्यांच्या नावाबद्दल देखील. आणि आपण पाहतोय पुढचा बॉल. हो यावेळी आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा कॉल येतोय. इट्स अ बिगी. इट्स अ षटकार. महेश. पहा मी मगाशी म्हटलं ना या फलंदाजाकडे तो कौशल्य आहे. त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. त्याचा बॅट मधला तो फ्लो पहा. ऍक्शन रिप्ले पहा. यस शॉर्टर लेंथ होता. तदनंतर मात्र अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये जरी आले असले तरी कनेक्शन आहे ना ते प्रॉपर पाहायला मिळाला. आणि चेंडू सरळ डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमालीचा फटका पाहायला मिळालाय. पुढचा बॉल अक्षय. येणारे बॉल 10 बनवायचे आहेत 34. 10 डिलिव्हरीज रिमेनिंग मस्ट असतील त्या 34. यस अक्षय याला मात्र कानमंत्र दिला झालाय. अशोक जाधव यांच्याकडून चर्चा होतीये. यस दॅट वन वॉज अ फ्लिपर. आणि त्याच्यावरती कमालीचा प्रहार. चेंडू सरळ सीमारेषेपार. बॅक टू बॅक 2 बिग हिट येत असताना महेश सकपाळ सेट ऑन फायर. कमालीचा फटका. आपण पाहिलं ना तर फ्लिपर 1 हाताळला गेला होता. अक्षयकडून स्विंगिंग यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. इम्पॅक्ट जो होता ना पिचिंग जे होतं ना ते चुकीचं राहिलं. थोडंसं गुड लेंथ वरती असताना तर नक्कीच धावसंख्येमध्ये बदल घडला असता. धावसंख्येमध्ये भर पडलाय. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. 27 धावा. येणारे बॉल 9 बनवायचे आहे 28. 9-28 ची मॅच. महेश आणि विशाल ही जोडी काय घडवून आणेल मैदानाच्या आतमध्ये हे पाहावं लागेल. पुढचा बॉल अक्षय. लास्ट 3 बॉल मस्ट असतील ते डॉट बॉल. विजयापर्यंत पोहोचायचा आहे ना तर संघर्ष हा तुम्हाला करावाच लागतो. तो संघर्ष पाहायला मिळेल. ओ व्हॉट अ बॉल. कमालीचा बॉल. पडल्यानंतर घेणारी हुसळी गुड लेंथ आणि थोडासा ओव्हरस्टेपिंग जर झाले असते ना तर फुलर लेंथ मिळाला असता. मात्र हा डॉट बॉल आलाय. लास्टचे 2 बॉल ऑन दिस ओव्हर. अंतिमचे 2 बॉल. अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक अंडरनीथ हेड. मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सरळ सीमारेषेपार आलाय तो षटकार. महेश सकपाळ सेट ऑन फायर. कमालीचा फटका हा पाहायला मिळालाय. हा गोलंदाज काय कमालीचे फटके त्याच्या अगेन्स्ट.
पहा बेस्ट वर्सेस बेस्ट हे युद्ध आपल्याला पाहायला मिळालंय. ताकद रंगली आहे, ही ताकद आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहा अनेक वेळा आपण पाहतो ना जिथे नवीन खेळाडू रायझिंग स्टार हे घडत असतात आणि घडताना आपण त्यांना पाहिलं. यावेळी महेश हा रायझिंग स्टार आहे. आवळण संघाकडून चर्चा होईल. फिनिशर देखील म्हटलं जातं त्याला आवळण संघाचा. तो मैदानाच्या आतमध्ये आला ना तो मॅच फिनिश करून जातो. मात्र अक्षय यांच्या अगेन्स्ट हो यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक अंडरनीथेड गौरव येईल आणि विकेटचं पतन होईल का? काय घडलंय? मैदानाच्या आतमध्ये पंचांनी सांगितलंय नो बॉल ओव्हरस्टेपिंग. देवळी संघ आता मात्र कन्क्लूड करावं लागेल. इथे स्वतःवरती परीक्षण करावं लागेल. इथे चुका होत आहेत. या चुकांचा मापदंड तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. पहा येणारे बॉल 7 बनवायच्या आहेत त्या 20. समीकरण बदललंय. 7 डिलिव्हरीज ऑन 20 रन्स मस्ट असतील. 7 बॉलच्या पाठीमागे 20. पहा आम्ही पाहिलं ना तर 12 बॉलच्या पाठीमागे 42 ची गरज होती. 22 धावा या षटकामध्ये आल्यात. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? क्रिकेटचा खेळ आहे ना तो असाच आहे. इफ्स अँड बट्सला इथे काही व्हॅल्यू नाहीये. जर तरला महत्व नाहीये. आता मात्र न्यू बॅटर समोर येईल. नाव आहे विशाल माने. डेंजरस मॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज निघतील अक्षय. पहा विशाल वर्सेस अक्षय. हो यावेळी पहा हुक करण्याचा प्रयत्न आहे. बॅटचा टॉप एज आणि तदनंतर मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 19 ही धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल. 19 रन्स मस्ट असतील इन 6 डिलिव्हरीज. काय घडेल या 6 बॉलच्या पाठीमागे याची चर्चा होईल. आपण थोड्याच वेळामध्ये अंतिमचं षटक पाहणार आहोत. आता मात्र चर्चा होतीये. चला देवळी संघ थोडंसं स्पीडअप घ्या. थोडंसं स्पीडअप घ्या. धन्यवाद. जाऊया लास्ट ओव्हरच्या दरम्यान. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गौरव जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत. गौरव जाधव यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. अगेन्स्ट महेश. पहिलाच बॉल. काय घडेल? लास्टचे 6 बॉल, अंतिमचे 6 बॉल डिसाइडिंग ओव्हर. हु विल बी विन दिस मॅच? वन साइड देवळी 11 तर दुसऱ्या साइडला आवळण 11. बोथ टीम्स इट्स अ क्वालिफाईड टीम. अंतिमचे 2 संघ आहेत. चर्चा होईल. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ह्यूज खेचलाय. क्षेत्ररक्षक अंडरनीथेड. चेंडू सरळ डाऊन दी ग्राउंड सीमारेषे पार. इट्स अ बिगी. ह्यूज षटकार ठोकलाय पहिल्याच बॉल वरती. महेश सकपाळ सेट ऑन फायर. कमालीचा फटका. 6 धावेंसाठी षटकार आलाय. पहा आता मात्र समीकरण बदललेलं आहे. 5-13 ची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानाच्या आतमध्ये उत्कंठा वाढली आहे. 5 बॉलच्या मागे 13 ची गरज आहे. महेश याला बीट करायचं आहे ना तर काहीतरी वेगळी रणनीती. खोलवर पद्धतीचे बॉल. इट्स अ डिफिकल्ट या फलंदाजासाठी पाहायला मिळालेत. अंतिमचे बॉल 5 आहेत. मात्र खोलवर पद्धतीचे बॉल बीट झालाय हा पठ्ठ्या. मात्र काय घडेल? पुढचा बॉल. गौरव.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. हार्डर लेंथ यावेळी हाताळली गेली आहे. एक वेगळा हातखंडा गोलंदाजाने देखील पाहायला मिळालाय. डॉटचा बॉल आलाय. 4 बॉल 13ची मॅच. उत्कंठा वाढली आहे. टार्गेट ऑन 55 तरी देखील विजयाची शाश्वती देत नाहीये. आम्ही मगाशी देखील म्हटलं होतं की देवळी संघ हा गोलंदाजीमध्ये 19 जरी असला तरी फलंदाजीमध्ये 20 आहे आणि 19-20चं हे समीकरण नेहमीच अडचणीत आणत आहे. चर्चा होतीये. लास्टचे 4 बॉल. लास्ट 4 डिलिव्हरीज. बॅटर महेश. हो यावेळी पहा डाव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. थोडासा प्रेस जनरेट केला गेला होता आणि तास दरम्यान व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला. थोडासा ओव्हर एक्साइटमेंट, थोडासा डिस्परेट पाहायला मिळालेत गोलंदाज. पुढचा बॉल पहा. येणारा पाऊस बरंच काही सांगून जातो. ज्यावेळी पाऊस पडतो ना त्यावेळी मात्र गोलंदाजांना एक संधी मिळत असते रबर बॉल क्रिकेटमध्ये. इथून ही संधी मिळवतील का गौरव हे पाहावं लागेल. ओ यावेळी पहा खोलवरचा बॉल. यावेळी मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. मी मगाशी देखील म्हटलं की महेश यांची कमकुवत बाजू काय आहे तर खोलवरचे बॉल आणि तोच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळी तुम्ही पायामध्ये या फलंदाजाला गोलंदाजी करताना पण ही रणनीती तुमच्या अंगाशी येऊ शकते. एखादा बॉल जर त्याच्या रडारमध्ये आला ना तो षटकारी जाऊ शकतो. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये काहीही घडू शकतं. पहा आता मात्र समीकरण बदललंय. 3 बॉल आणि 11ची मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. काय घडेल. एका बाजूला देवळी आहे तर दुसऱ्या बाजूला आवळण आहे. यांच्यामधला हा संघर्ष पाहायला मिळालाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महेश पहा क्रिकेटमध्ये H for hero, Z for zero. Who will be hero and who will be zero? Deciding over. That's where is the ball. Sachin is coming and पहा इथे आलाय तो. त्याने थ्रो केलाय एकाच धावेवरती. आता मात्र समीकरण बदललंय. 2 बॉल 10ची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. पारडाय ना एका बाजूला देवळीच्या बाजूने घसरतंय तर दुसऱ्या बाजूला आवळण संघाच्या बाजूने देखील जाताना पाहायला मिळालंय. म्हणजे तुमचा खेळ आहे ना तो संघर्षमय ज्या वेळी होतो ना त्या वेळी मात्र पारड तुमचं जड होतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळेल. जाऊया लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर. माफ करा शेवटचे 2 बॉल. अंतिमचे 2 बॉल. गौरव जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर दी विकेटने आक्रमक बॅटर आपल्याला पाहायला मिळालेत. नाव आहे विशाल माने. पहा अंतिमचे 2 बॉल. 2 बॉल 10ची गरज. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. सिली मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक. त्याचं मात्र दडपण. विजयाचा आक्रोश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1 बॉल 10ची गरज आहे. डिसाइडिंग होऊ शकतं. 1 बॉलच्या पाठीमागे 10 बनताना आम्ही पाहिल्यात. काय घडेल. पुढचा बॉल यावेळी मात्र आर्क मध्ये होता त्याला पार्क मध्ये पाठवलाय. यस इट्स अ बिगी. मात्र अशोक सकपाळ यांच्याकडे पाहू शकता मित्रांनो. आता मात्र स्टेटस वरती झळकलं जाईल हे चिन्ह हे दृश्य. पहा लिजंड क्रिकेटर अशोक जाधव यांनी मात्र शेवटच्या क्षणी एफर्ट्स कमालीचे दिले. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कमालीचा फटका खेळला होता आणि तदनंतर मात्र पाहायला मिळाले. पहा शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि पहा बॅलन्स आहे ना तो नेहमीच तुमचा अतिउत्तम राहिला पाहिजे. आणि देवळी संघनायक लगेचच टॉस साठी या. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला. आवळण संघ हार्ड लक बॅड लक म्हणावं लागेल. संघर्ष तुमचा कमालीचा होता. अंतिमच्या बॉलवरती तर तुम्ही मॅच नेलीत आणि या क्रिकेटच्या चाहत्यांना मात्र एक जबरदस्त खेळ करून दाखवलात आणि उत्कंठा वाढवलीत आणि हा रोमांच तुमच्यामुळे सातत्याने टिकून राहिला. त्या तुमच्या रोमांच अशा संघर्षाला आमचा असेल सलाम. आणि चला वाळाने संघ आपण लगेचच या टॉस साठी. आणि पहा इथे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देखील दिला जाईल. मात्र पुढील होणारी मॅच या मॅच साठी मात्र आपण आवाज मध्ये बदल करणार आहोत. ज्या आवाजाने मात्र प्रत्येकाच्या हृदयावरती एक वेगळं नाव कोरलंय. एक वेगळं शैल्य कोरलंय. ते व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र. आकडे तज्ञ आणि आमच्या मनातला आमच्या हृदयातला व्हॉइस ऑफ